जंतर मंतरवरचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका. सोनम सर ने अपना अनशन तोड़ा है, इसकी हमें बहुत ज़्यादा खुशी है. अब ये आंदोलन बहुत बड़ा बन चुका है. अब ये आंदोलन देश भर में फैल चुका है और देश के युवाओं की जो मांग है वो मांग बड़ी सिंपल है और बड़ी क्लियर है. वो मांग एक ही है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए. तो यहाँ पर जो कॉकरोच जनता पार्टी का प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो तब तक पीछे नहीं हटेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. विद्यार्थ्यांनी देशामध्ये शांततापूर्ण आंदोलन करावं, सीजेपीचे आशुतोष रांका यांचं आवाहन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं देखील आवाहन. कल हम लोगों ने लिस्ट भी शेयर की थी. लगभग 150 से ज्यादा शहरों में, जिलों में ऑलरेडी प्रदर्शन चल रहे हैं और जिस तरह के हमें मैसेजेस सुबह से आना शुरू हुए हैं, आज देश के हर जिले में प्रदर्शन होने जा रहे हैं. हम कॉकरोच जनता पार्टी के तमाम समर्थकों का बहुत धन्यवाद करते हैं. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरती चेहरे स्कॅन करणारी व्हॅन आणली, सीजेपीचा गंभीर आरोप आहे. आंदोलकांची वैयक्तिक माहिती गोळा केली जात असल्याचाही आरोप. फेस रेकग्निशन वैयक्तिक माहिती गोळा करणं हे वैध आहे का, असाही सवाल सीजेपीनं विचारलाय. काँग्रेस खासदारांनी आजही संसद भवनाच्या परिसरामध्ये आंदोलन केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवरचं उपोषण सोडायला हवं होतं. जखमी आंदोलक विद्यार्थ्यांकडून उपोषण का सोडलं नाही, खासदार संजय राऊतांचा सवाल. जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं. तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता. अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजित दिपके असायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न आम्ही हाणून पाडू. राजीनामा, माफी आणि खोटे गुन्हे मागे घेईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट. तर आजपासून राज्यभरात महाराष्ट्र काँग्रेसचं बेमुदत आंदोलन, सपकाळांची माहिती. सोनम वांगचुक यांनी उपोषण कुणाला विचारून सुरू केलं होतं आणि कुणाला विचारून सोडलं, मराठा सेवा संघाचा सवाल. आंदोलन मोडीत निघणार नाही, सर्वांनी लक्षात ठेवावं असंही वक्तव्य. राहुल गांधी यांनी दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये नौटंकी केली, चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी राजकारण केलं. लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार असल्याचं बावनकुळेंचं मत. 26 जुलैला होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये काँग्रेसही सहभागी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली माहिती दिली. तर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सर्व पक्ष एकत्र येत असतील तर आम्हाला काहीही हरकत नाही, सपकाळांची भूमिका. त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन राहणार आहे. त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थनही राहील. पक्ष विरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल. मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी होऊ. दिल्लीमधल्या विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये देखील युवकांचा एल्गार. हजारोंचा मोर्चा रस्त्यावरती उतरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ पोलीस अधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला मोर्चाचा मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापनावरती चर्चा झाली आहे. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा प्रोमो जाहीर. संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत. 26 जुलैला सामनामध्ये ही मुलाखत प्रकाशित केली जाईल. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी इथल्या घरामधून चोरी झाली आहे. 2,65,00,000 रुपयांची चोरी झाली. घराची सफाई करणाऱ्या कामगारांनाच ही चोरी केल्याचं तपासातून उघड झालंय. आरोपी प्रवीण सोलंकी याला गुन्हे शाखेनं अटकही केली.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कर्मचाऱ्याकडूनच ड्रग्जची तस्करी, चरस आणि नशेच्या गोळ्यांची तो तस्करी करायचा. तो कपड्यांमध्ये हे ड्रग्ज लपवून न्यायचा. कारागृहामधील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास सहारे असे या आरोपीचं नाव आहे. बीडमधील सराईत गुन्ह्यामधील टोळीच्या 14 जणांना बेड्या. जबरी चोरी, घरफोडी आणि कॉपर वायरची चोरी केल्यामुळे गुन्हे. केज, धारूर, नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले साहित्य जप्त. वाशिम जिल्ह्यामधील विविध घरफोडीच्या गुन्ह्यामधील आरोपीला अटक करण्यात आली. तब्बल 17,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला परभणीच्या गंगाखेडमधून अटक करण्यात आली आहे. 3 घरफोड्यांची आरोपीनं कबुली दिली आहे. बाहेरगावातून नागपूरमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या ऑटो चालकाला अटक करण्यात आली. बाहेरून येणाऱ्या प्रवाशाला निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या शेख गणी शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या. नरेश हिपके यांना लुटून आरोपीनं पळ काढला होता. जालन्यातल्या भोकरदन तालुक्यामधील पिंपळगावामध्ये वाळू उपशाला विरोध केला म्हणून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. वाळू माफियांकडून शेतकऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मारहाण करणाऱ्या 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पेपरमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेलवरती एफडीएनं कारवाई केली. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधील कासाऱ्या इथल्या 4 हॉटेलवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर ताडीचा 40 लिटर साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे. साताऱ्याच्या फलटणजवळ कारचा भीषण अपघात झाला. कारमधल्या 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीररीत्या जखमी आहेत. वाठार निंबाळकर हद्दीमध्ये भरधाव कार नालीच्या कठड्याला धडकून उलटली. यामध्ये 3 जण एकाच हॉस्टेलमधले कर्मचारी आहेत. धाराशिवच्या तुळजापूरमधील हिप्परगा रवा या गावामध्ये पवनचक्कीच्या पात्यांना हवेमध्ये आग लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. यापूर्वी भूममध्ये हवेतच पवनचक्कीची पाती तुटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. नांदेडमध्ये जुलै महिना संपत आला तरी पावसानं अद्यापही सरासरी गाठलेली नाहीये. परिणामी पैनगंगा नदी अद्यापही प्रवाहित झाली नाहीये. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळमध्ये पावसाची 20% सरासरी तूट कायम. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस, त्यामुळे खरीपाची पिकं सुकली आहेत. फळांच्या बागा देखील करपून गेल्या. नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये केवळ 64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. अटी आणि हमीपत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळू नये असं सरकारचं धोरण असल्याचा आरोप आहे. भंडारा जिल्ह्यामधील साकोलीमधल्या पुलाला गळती लागली आहे. 300 कोटींच्या साकोली उड्डाण पुलालाही गळती लागली. पुलाच्या कामाच्या दर्जावरती आता प्रश्न विचारले जात आहेत. पुलाच्या जॉईंट आणि खांबांमधल्या भेगांमधून पाण्याची गळती होती आहे. एमबीबीएस पदवीधरांसाठी असलेली अनिवार्य 1 वर्षाची सरकारी सेवा रद्द. नवीन वैद्यकीय पदवीधरांना दिलासा. पीजी प्रवेश किंवा खासगी क्षेत्रामधील संधी त्वरित स्वीकारता येणार आहे. मात्र दुर्गम भागामध्ये सरकारी डॉक्टर उपलब्ध ठेवणं अधिक कठीण होण्याचा अंदाज आहे. सरकारच्या नवीन निर्णयामुळे आम्ही नवीन झालेल्या MBBS ग्रॅज्युएट्सला नक्कीच फायदा होणार आहे. याच्याने आमचा थोडा वेळ वाचणार आहे, जो वेळ आम्ही आमच्या PG एक्झामिनेशनच्या अभ्यासासाठी देऊ शकणार. आणि त्या याच्याने आम्ही अजून बाकी जनतेला चांगली सर्व्हिस आणि चांगल्या ज्ञानाने अजून चांगली सर्व्हिस देऊ शकणार. आणि त्या नॉलेजचा आम्हाला फायदा होणार आणि जनतेलाही फायदा होणार. तर याचं सरकारच्या निर्णयाचं आम्ही ॲज अ डॉक्टर स्वागत